गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। राज्यातील महापालिका आणि नगरपालिका हद्दीतील गावे किंवा ज्या शहरांमध्ये अजूनही नगर भूमापन सिटी सर्वे झालेला नाही अशा ठिकाणचे 7/12 उतारे आता कायमचे बंद होणार आहेत। त्या जागी आता मालमत्तेचा स्पष्ट मालकी हक्क दर्शवणारी मिळकत पत्रिका म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे। राज्यातील अनेक शहरांमध्ये पूर्वी नगर भूमापन योजना लागू झाली असली तरी काळाच्या ओघात शहरांच्या कक्षा रुंदावल्या। अनेक नवीन गावे मनपा किंवा नगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झाली। मात्र या वाढीव भागातील सर्वे नंबर किंवा गट नंबरचे नगर भूमापन झालं नव्हतं। परिणामी तिथे अजूनही 7/12 उतारा हे अधिकार अभिलेख चालू होते। शहरी भागात 7/12 उतारा असल्यामुळे मालमत्ता धारकांना खरेदी विक्री, कर्ज घेताना किंवा स्पष्ट मालकी हक्क सिद्ध करताना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता। त्यासाठी शासनाने हे ऐतिहासिक पाऊल उचललंय। महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील प्रकरण 8 मधील तरतुदीनुसार हा निर्णय घेण्यात आलाय। त्यानुसार ज्या मनपा आणि नगरपालिका क्षेत्रात अद्याप नगर भूमापन योजना लागू नाही किंवा ज्यांची हद्द वाढली आहे तिथे नगर भूमापन करून 7/12 उतारे बंद केले जातील आणि नवीन प्रॉपर्टी कार्ड वितरित केले जातील असं शासनानं म्हटलंय। यासाठी संबंधित महापालिका किंवा नगरपालिकेनं या संदर्भातील प्रस्ताव जिल्ह्याच्या जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे सादर करावा अशा सूचना शासनानं दिल्यात। शहरांच्या या नवीन भूमापन आणि मोजणीसाठी लागणारा आवश्यक निधी जिल्हा वार्षिक निधी किंवा नगरोत्थान योजनेमधून दिला जाईल। हा निधी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेनं जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे जमा करायचा आहे, जेणेकरून मोजणीच्या कामाला गती येईल असंही शासनानं म्हटलंय। याबाबतचा शासन निर्णय महसूल विभागाचे सहसचिव संजय बनकर यांनी जारी केला आहे।